अहिल्यानगरातनं बातमी आहे, कारण अहिल्यानगरात तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज गंभीर जखमी झालेत। आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। महाराजांनी स्वतःवरच वार कशामुळे केले याचं कारण अद्याप कळलेलं नाही। जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे। या घटनेनं भक्त परिवारात खळबळ उडाली आहे। त्यांना आपण आयसीयूत पहिले स्टेबलाइज केलं, त्यांचं सगळे व्हायटल्स आपण चेक केले, ते सगळे नॉर्मल केले। रक्तस्राव आपण थोडा टेम्पररीसाठी टाईमसाठी आपण तो बंद केला, रक्तस्राव जो होत होता। आणि मग आम्ही निर्णय घेतला की एक आपल्याला ऑपरेट करायला लागेल। ऑपरेशन पण इमिजिएटली इमर्जन्सी आपण ते प्लॅन केलं। भूलतज्ञ डॉक्टर पण आले, डॉक्टर सचिन लांडगे भूलतज्ञ डॉक्टर होते आपल्यासोबत। आणि ऑपरेशनमध्ये अगदी छान रीतीने आपण रक्तस्राव बंद करून ती जागा परत दुरुस्त नीट केली। ॲक्सिडेंटल इंजुरी जी झाली होती तिथे त्या टीममध्ये मी डॉक्टर स्वतः हर्षवर्धन तन्वर यूरोसर्जन, माझ्यासोबत डॉक्टर आदित्य दमानी, डॉक्टर गोविंद कासट सर, हे सगळेजण उपलब्ध होते। आणि आता महाराज एकदम परिस्थिती चांगली आहे, आउट ऑफ डेंजर आहे। महाराजांना आम्ही तब्येत विचारायला गेलो तर महाराजच दुसऱ्या जे काही भाविक त्यांना भेटत आहेत त्यांनाच ते तब्येतीच्या बाबतीत विचारत आहेत। म्हणजे एवढी त्यांना सर्व भाविकांची मोठ्या प्रमाणात काळजी आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रातून जशी बातमी कळाली तसे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथं येत आहेत। त्यांचं मोठं एक आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं दिव्य शक्ती आहे, म्हणून महाराजांना काहीच झालेलं नाही आणि काही होणारही नाही। ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला 1-2 दिवसातच समोर येऊन सगळ्या गोष्टीची माहिती देतील। तर एवढीच विनंती मी करतो की आता ते सर्वांचे परमपूजनीय आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि आमच्यासाठी तर दैवत आहे। म्हणून कुणी अशा खोट्या त्यांच्याविषयी माहिती पसरू नये किंवा बदनामी करायचा प्रयत्न करू नये।